100 पोलीस श्वान पथक आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतनं नराधम दत्ता गाडेला ऊसाच्या शेतातनं मध्यरात्री अटक। आरोपीला घेऊन पुणे पोलीस पुण्यात दाखल। आज आरोपीला कोर्टात हजर करणार। आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार। नराधम गाडेला अटक करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम। गावातल्याच क्रिकेट ग्राउंडजवळ विहिरीच्या आडोशाला लपून बसलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या। गुराट गावामध्ये आपण आरोपीला सर्वप्रथम पाहिलं आणि पकडून दिलं। ग्रामस्थ गणेश गव्हाणेंचा दावा। आरोपीला अटक करताच ग्रामस्थांचा जल्लोष। आरोपी दत्ता गाडे 2 दिवस गुनाड गावातच। रात्री गावात नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी आल्याची नातेवाईकांची माहिती। मी मोठी चूक केल्याचं म्हणत आरोपी निघून गेल्याचा नातेवाईकांचा दावा। पीडितेनं थोडा प्रतिकार केला असता तर अत्याचार झालाच नसता। गृहराज्यमंत्री कर्मांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा विरोधकांकडून सवाल। कोण हे नामदेव ढसाळ अशी विचारणा करणारे सय्यद हाशमी सेन्सॉर बोर्डातनं कार्यमुक्त। आर सिंग यांच्याकडे पदभार। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। पन्नास खोके घेतले आणि गंगेत डुबकी मारून आले, मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आरोपपत्र दाखल। सुरेश धसांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, तर आरोपपत्र हे आरोपीला सोडवण्यासाठीच असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप।